नमस्कार मंडळी. तर हा चेहरा कदाचित तुम्हाला विसरल्यासारखा झाला असेल. ऑब्व्हियसली होणारच, कारण ह्याच्या पाठीमागचा रिझन असा आहे, थोडा बिझनेस लोड असल्यामुळे मी सध्या म्हणजे हा जो यूट्यूब किंवा इंस्टाग्राम हा जो फील्ड आहे, तर ह्या फील्डपासून थोडा दुरावला गेलेलो होतो. तर आता सीझनचा लोड थोडा ऑलमोस्ट कमी झालेला आहे, तर त्याच्यामुळे परत बॅक टू हॉबी म्हणू शकतो किंवा बॅक टू राईट डेज म्हणू शकतो. एका लोकेशनवर आपण थांबलो आहे, म्हणजे ही लोकेशन जी आहे तुम्हाला मी एक मिनिट दाखवतो. तर ही जी लोकेशन आहे तर ती तुळजापूरच्या अलीकड, म्हणजे सोलापूर ते तुळजापूर जाताना एक 25 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान लेफ्ट हँड साईडला तर हा एक लोकेशन आहे. तर ह्या लोकेशनवर आलेलो आहे कारण मी बेनली बाईक घेतल्यानंतर, आपली TRK बाईक घेतल्यानंतर असं झालं की रायडिंग स्टॉपच झालेली आहे माझी. आणि ज्यावेळेस मी रॉयल इनफिल्ड आपली राणी राईड करत होतो त्यावेळेस इतके सारे राईड झालेले आहेत. ऑलमोस्ट 38-40,000 किलोमीटर मी राईड केलेलं आहे आणि बेनेलीवर ऑलमोस्ट 3,000 किलोमीटर समथिंगच राईड झालेली आहे. आणि ते सुद्धा सगळे विकेंड, संडे असे राईड, शॉर्ट ट्रिपच झालेले आहेत. आणि बाईक घेतल्यानंतर बेनेली ही जी आपली आहे TRK, तर ही स्पेशली ॲडव्हेंचर टूरर आहे, ऑफ रोडिंगसाठी वगैरेच ही बाईक बनलेली आहे. आणि बाईक घेतल्यापासून एकदाही ऑफ रोडिंग केलेलं नाही, तर आज फर्स्ट टाईम मी इथे ऑफ रोडिंग ट्राय करतो आहे. तुम्हाला शॉर्ट्स दिसतीलच. तर आजची ही जी राईड आहे तर ह्या राईडमध्ये मी सोलो नाही आहे. तर आज राईडमध्ये आपल्याला जॉईन झालेले आहेत माझा भाऊ सुजल आणि बहीण समृद्धी, अशा मी तिघे बाईकवर आलेलो आहे. मी चालवतो आहे आपली न्यू बाईक म्हणजे चेतक, ज्याचं आपण नाव ठेवलेलं आहे चेतक. आणि आपली राणी, मी चालवतो आहे चेतक. मी आणि समृद्धी चेतकवर आहे, सुजल आहे राणीवर. आणि ते लोक त्यांचे शॉर्ट्स घेत आहेत, रील्स वगैरे बनवत आहेत. खूप मस्त असा हा लोकेशन आहे आणि खूप दिवसानंतर असं म्हणजे एक सिटीपासून लांब शांत ठिकाणी आल्यानंतर एक मनाला खूप मस्त असं समाधान मिळतं आणि ते मी एन्जॉय करत आहे. खूप दिवसाच्या गॅपनंतरसुद्धा व्लॉग्स येत आहेत. मी ऑलमोस्ट गॅपमध्ये का होत नाही आहे, एक 3-4 आपले शिमला मनालीचे व्हिडिओ टाकत आलेलो आहे. आणि त्यानंतर इतके सारे व्हिडिओ आपले व्लॉग्स पेंडिंग आहेत. मी स्वतःच कन्फ्यूज आहे की 5 व्लॉग्स पेंडिंग आहेत की 10 व्लॉग्स पेंडिंग आहेत. अशा खूप ठिकाणी गेल्यानंतर मी छोटे छोटे व्लॉग्स बनवलेले होते, म्हणजे जे 8-10 मिनटाचे होऊ शकतात. पण ते मी अजूनसुद्धा मला ते म्हणजे प्रॉपर टाईम नाही भेटलेलं की एडिटिंग करूयात आणि यूट्यूबवर पोस्ट करूयात. प्रयत्न करेल, त्या सगळ्या गोष्टी पण येतील. पण त्या सगळ्यांच्या अगोदर हा व्लॉग नक्की येईल. कारण हा जो गॅप आहे, म्हणजे एक कम्युनिकेशन म्हणतो आपण, एक जो कॉन्टॅक्ट म्हणतोय सर्व लोकांपासून, म्हणजे तुमच्यापासूनच ऑब्व्हियसली मी थोडा लांब आलेलो आहे की तुम्ही कदाचित विसरलाही असेल. तर त्या गोष्टीला परत कमबॅक करण्यासाठी हा आजचा व्लॉग अगोदर येईल. बाकी सगळे व्लॉग्स नंतर येत राहीलच. ज्या गोष्टीची गरज आहे ऑफ रोडिंगसाठी ती म्हणजे टायरची हवा थोडी आपल्याला कमी करायला लागेल, म्हणजे जेणेकरून बाईक जी आहे ती स्लिप नाही होणार आणि ग्रिप प्रॉपर राहील. तर रिअर टायरची हवा जी आहे मी ऑलरेडी कमी केलेली आहे. आता पुढच्या टायरची हवा थोडी कमी करायला हवी आपल्याला. तर ही कॅप रिमूव्ह केली आहे. एवढी हवा मला असं वाटते की इनफ आहे, कारण बाईक खूप दिवसापासून ही अशीच थांबलेली होती थांबल्या ठिकाणी. तर हवा थोडीफार ऑलमोस्ट कमी झाली असेलच, तर त्याच्यामुळे थोडीच हवा मी कमी केली आहे. एकदा ट्राय करेल, टेस्ट करेल की ग्रिप बनते आहे की नाही, आणि त्याच्यानंतर मग आपण असं उडणार, आता आपण हवेत उडणार. झाले का तुमचे रील्स? सुजल अंबुरेचे जे कंटेंट्स येतात यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर जे पोस्ट येतात, जे त्याचे धडाकेदार रील्स असतात, त्याच्या पाठीमागे जे आपण म्हणू शकतो BTS, हे अशा पद्धतीने सहकार्याला मेहनत करायला लागते. आय थिंक ज्यावेळेस मी यूट्यूबवर नव्हतो तर त्यावेळेस जो इंस्टाग्रामवर माझी ॲक्टिव्हिटी चालत होती, या स्पॉटला आम्ही खूप वेळेस आलेलो आहे. आमच्या मित्रांनी, आमचे रायडर्स वगैरे जे आहेत, आम्ही सर्व लोक ह्या स्पॉटला येऊन गेलेलो आहोत ऑलमोस्ट 4-5 वेळेस. पण हा स्पॉट मला आता भेटलाच नाही. खूपच अतिशय असा कच्चा रस्ता आहे आणि ऑब्व्हियसली मला भीती वाटते आहे ह्या आपल्या चेतकवर. हातात जर आपल्या राणी असते तर आपण जबरदस्त असं उडवत ऑफ रोडिंग करत रस्ता पास करत गेलो असतो. तर ह्या गाडीची आपल्याला सवय बिलकुल नाही आहे. तर इकडे येऊन आपण आता रील्स वगैरे, फोटोशूट्स वगैरे चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन येऊया तिथे.
हॅलो. ए मी यायला लागलो, माझे व्हिडिओ काढायला लाव. सुजलला सांग मी बुलेटच्या पाठीमागून येईल, त्याला व्हिडिओ काढायला लाव. आडवं काढायला लाव, शक्यतो आडवं काढायला लाव. हां थोडं पुढे येतो तर पुढे ये. भाई गिर गए यार आपण. पडली आपली गाडी अशा प्रकारे, रेत असल्यामुळे स्लिप झाली आहे बाईक. आय कांट मॅन. ह्या गोष्टीची ऍक्च्युली प्रॅक्टिस व्हायला हवी होती. यस बाप रे खूप हेवी आहे यार. आणि ऑपोजिट साइडवरून पडली. स्टँड लाव ना. खाली रेत आहे. रेत मोज पडलो असेल ना. रेत रेत आहे. आपली चेतक ही खूप पॉवरफुल आहे आणि टू बी फ्रँक अँड जेन्युइनली मला कंट्रोलच होत नाही. ही बाईक खूप हेवी आहे, त्यासाठी एकतर बॉडी बनवायला लागेल आणि प्रॅक्टिस ॲक्च्युली गरजेची आहे. खूप मस्त आणि हॉरिबल पण म्हणू शकतो असा एक्सपिरियन्स होता हा. तर जसं की तुम्ही पाहिला, आम्ही इंस्टाग्रामसाठी रील्स व्हिडिओज कंटेंट क्रिएट करून झाल्यानंतर आता आम्ही थेट आलेलो आहे नाश्ता करायला, कारण खूप जोरदार अशी भूक लागली. सकाळपासून आम्ही तिघेसुद्धा काहीच खाल्लो नव्हतो, तर आम्ही तुळजापूर इथे नाश्ता करायला आता आलेलो आहे. तर आम्ही ऑर्डर केलं पराठा वगैरे. तर तिथली जी मजा होती ती म्हणजे अशी आहे ना, सगळ्यात मेमोरेबल राहील असे दोनच गोष्टी. एक तो बाईकचा स्टंट जो सुजल पडला. सेकंड मी ऑलमोस्ट इम्बॅलन्स झालेली बाईक बॅलन्स केली. हे माझ्यासाठी खूप मोठं एक चॅलेंज होतं आणि ते मी म्हणजे असं मला वाटतं ना खूप मोठं एक धोरण पार पडलेलं आहे अशा पद्धतीने मला वाटतं. इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर इथे खाली वर कुठेतरी लिंक येत असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन मला नक्की फॉलो करा. मिस्टर ओंकार अंबुरे हे इंस्टाग्रामवर पेजचं आपला नाव आहे. तर पेट पूजा झाल्यानंतर आम्ही युटर्न घेऊन हा तुळजापूरच्या बाजूला जो तलाव आहे त्या लोकेशनवर आता आम्ही आलेलो आहेत. आणि ही जी जागा आहे, ही जी लोकेशन आहे, इथे मी खूप वेळेस आलेला आहे आणि इथे ज्या वेळेससुद्धा येतो ना मला एक वेगळीच एनर्जी भेटते, एक मनाला एक वेगळी शांती भेटते या लोकेशनला. आणि खूप मस्त अशी प्लेस आहे. जर तुम्ही सोलापूर किंवा उस्मानाबादच्या जवळपास असाल तर ह्या लोकेशनला तुम्ही नक्की या. खूप शांत अशी जागा आहे. इथे ह्या लोकेशनच्या एंडपर्यंत तुम्ही बाय बाईक किंवा बाय कार कसंही येऊ शकता. अगदी शांत अशी जागा आहे. इथे येऊन असं मनातून इच्छा होते ना की एक अर्धा पाऊण तास शांत ह्या पाण्याकडेच बघत राहायला हवं. आणि खूप चांगले चांगले विचार येतात. म्हणजे मला पर्सनली ह्या जागेबद्दल असं वाटतं ना, खूप पॉझिटिव्हिटी आहे इथे. आणि मी खूप वेळेस येतो इथे. जेव्हा जेव्हा मला स्वतःला सुद्धा स्ट्रेस फील होतं मी ह्या लोकेशनला नक्कीच येतो. आणि सध्या इथे बहुतेक कदाचित रस्त्याचं काम चालू आहे, कारण एक दोन ठिकाणी इथे रस्त्यामध्ये खडी वगैरे ठेवलेली आहे. सुजल जसं बोलला इथे रेत वाळू टाकलेली आहे. आय होप आपण सक्सेसफुली क्रॉस करूयात हा पॅच. बाईक कॅपेबल आहे इथे पार करायला.
पण मी तितका कॅपेबल नाही आहे बाईक कंट्रोल करायला, हा विषय आहे इथे. हो हो, इथे फक्त गाडी काढताना, बाईक काढताना एकच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे मोमेंटम. बाईकची जी मोमेंटम आहे ती कम व्हायला नाही पाहिजे, नाहीतर आपली गाडी फसून जाणार. आणि जे दुसरे बायकर्स आहेत, दुसरी बाईक आहे, ते लोक काय जागेवर थांबतील, पण आपण ह्या चेतकवर आहे, मी तर डेफिनेटली पडणार, कोलमडून जाईल मी तर, मला असं वाटतं. पाठीमागचा ब्रेक यूज कर, पहिल्या गिअरवर टाक. What does it need? It needs ABS. दिसायला सोपं होतं, पण क्रॉस करताना जाणवत आहे. पण वूड कंट्रोल हा आपला झालेला आहे जस्ट बिकॉज दोन्ही ब्रेक एकसाथ यूज करतोय आपण, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. लास्ट टाइम ज्यावेळेस मी आलेलो त्यावेळेस इतका कॉन्फिडन्स म्हणजे बाईकवर राहिला नव्हता मला, त्यामुळे ह्या पॅचवर मी बाईक घेऊन आलो नव्हतो, म्हणजे आपली हीच चेतक. पण आता काही विषय नाही आहे, तर आपण पार गाडी टोकापर्यंत घेऊन आलेली आहे. अशी ही लोकेशन आहे. इतकी शांतता आहे इथे, म्हणजे फक्त आणि फक्त वारा आणि पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांचा आवाज. आणि हे जे आपल्याला डोंगर दिसत आहे, हे जे डोंगर दिसत आहे आणि ह्याच्या जी वरची जागा आहे ती म्हणजे गव्हर्नमेंटची राखीव जागा आहे. आणि इथे खूप खूप सारे मोर वगैरे आहेत आणि त्यांचा खूप आवाज येत असतो इथे. तर समृद्धी, तुला कसं वाटत आहे ह्या लोकेशनवर येऊन? आपली जी रॉयल रॅम्बलर्सची जी एक राईड झालेली, नियर अबाउट 60 और 80 समथिंग प्लस रायडर्स आलेले, तर आपण त्यावेळेस ह्याच लोकेशनवर आलेलो. फक्त डिफरन्स इतकं आहे, त्यावेळेस पाण्याची जी पातळी होती ती थोडी कम होती आणि त्यावेळेस प्रॉपर रस्ता होता. म्हणजे तुम्हाला जसं की आता म्हणलो, इथे रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यासाठी लोकांनी रस्ता अडवला इथे, म्हणजे रहदारी होऊ नये. रिस्क आहे ना, इथे प्रॉपर रस्ता नाही आहे. तर त्या हिशोबाने आता इथे सर्वत्र सगळीकडे हिरवगार असं म्हणजे गवत वगैरे वाढलेलं आहे, तर त्याच्यामुळे रस्ता नाही आहे इथे. तर पूर्वी रस्ता असायचा, इथे कारसुद्धा येत होती पूर्वी, पण आता कार इथे नाही येऊ शकत. कार जर आपण घेऊन आलो तर ती तिथपर्यंत थांबेल. तुम्हाला आवाज येत असेल पक्ष्यांचा, आणि त्यामध्ये मोराचा सुद्धा आवाज आहे. बॉडी एकदम हाय लेवलवर एक्झॉस्ट झाली आहे, खूप भयानक थकवा आलेला आहे. आता ना असं वाटतं की एक थंडगार पाणी पिऊन एक झोप हवी आहे आता एक मस्तपैकी. तिथे काय आपल्याला झोपायला नाही मिळालं जंगलात, काय तयारीत गेलो नव्हतो आपण, मॅटसुद्धा घेऊन गेलो नव्हतो, तर तिथे काही झोपायचा सवालच नाही. आपला चेतक आता इथे आत पार्किंगमध्ये जाणार, त्यानंतर चेतकचा रायडर सवारी म्हणजे मी जाणार घरात आराम करायला.